होय, कोण आलंय बोल. ऐश्वर्या, ऐश्वर्या ये ना. तू फारच आजारी वगैरे पडलेस असं कळलं म्हणून आले भेटायला. आवाज इतका गेलाय का ग मी तू? अगं आणि डॉक्टरनी सांगितलं अजिबात बोलायचं पण नाही, तरी आपली बडबड करत बसते. सांग बरं, ओरड तिला. बसते मी. ती कुठे कोणाचं काही ऐकते? तिच्या मनासारखंच करते ना ती. आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे मी तू? माझा अपमान झालाच ना सगळ्यांसमोर. सगळे आता हसत असतील, मला मूर्ख म्हणत असतील. हेच हवं होतं ना तुला? बोलत का नाही असं? आता बोल ना, हेच हवं होतं ना तुला? बस ना, बस बस. हे बघ, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. हा, अच्छा, मलाही तुझ्याशी जरा बोलायचंय ऋतू. नाही ऐक ऐक, मला महत्वाचं बोलायचंय. तू एक लक्षात घे, तू तू काही टेन्शन घेऊ नकोस अजिबात. तू सगळं ठीक होणार आहे. सगळं ठीक होणार. आणि हे बघ, अजून काही वेळ गेलेली नाहीये. हा, अजून आपल्याकडे 6 महिने. आफ्टर 6 मंथ आपण नेक्स्ट अटेम्प्ट देऊ शकतो. हा, ऐक ऐक, हे बघ, सगळा अभ्यास आता मी तुझा घेणार आहे. हा, सगळा अभ्यास मी घेणार आहे. फक्त तू एक काम करायचं, तू आता झोपायचं नाही, अजिबात झोपायचं नाही. हा, हे बघ, मी हे सगळं प्लॅनिंग केलंय, त्यानुसार आपण अभ्यासाला लागायचं. हा, आपण मी ऑफिसला जायच्या आधी 2 तास भेटायचं, मग 2 तास स्टडी करायचा. त्यानंतर मी तुला असाइनमेंट देणार, ती तू दिवसभरात सोडवून ठेवायची. हा, आणि तू एवढं जरी केलंस ना तरी तू नक्की क्लिअर होणार आहेस. हा, फक्त 6 महिने, ओनली 6 मंथ्स. ओके ऋतू, तेच ऐक ना एक मिनिट. मला हा, नाही मला माहिती आहे. म्हणजे तू म्हणशील की आता एवढे दिवस आहेत आणि मग लगेच उद्यापासून कशाला सुरुवात करायची अभ्यासाला, हो ना? पण हे बघ, अरे आपण आता रिस्क नाही घेऊ शकत ना. म्हणजे तुझी एक्झाम 6 महिन्यांनी, त्यानंतर 2 महिन्यांनी रिझल्ट, म्हणजे 8 महिने. डन. म्हणजे 8 महिन्यांनी आपण माझ्या मॉम डॅडना सांगायचं. ओके, डन. 8 महिने यार, पण 8 महिने यार, तोपर्यंत मी माझ्या मॉम डॅडना काय सांगायचं? मला राहुलला पण काहीतरी सांगावं लागणार. तू का केलंस यार असं? म्हणजे तू आता एक्झाम दिली असतीस ना तर आत्ताच सीए झाला असतास. आणि ऋतू, मला नाही व्हायचंय सीए. मगाचपासून तेच सांगायचा प्रयत्न करतोय मी तुला. 6वा अटेम्प्ट मी नाही देऊ शकत. मी अति झालं ग ऋतू, प्रचंड झालंय आता. बास, मला असह्य झालंय. म्हणजे इट इज अनबेअरेबल. नाही, ते कळलं मला, ते कळलं. पण एक्झॅक्टली काय म्हणायचंय तुला?
मी CA नाही करणार आहे. आता तूच सांग सौमित्र, मी आणि मी तू आधीपासूनच्या मैत्रिणी होत की नाही. आदिल मैत्रीचा मित्र आहे, तिच्यामुळे तो ग्रुपमध्ये आला, त्याच्यामुळे रेणू आली, तू पण मितूमुळे झालास, मग तुझ्यामुळे रोकडे, चुंबकमुळे ऋतू, माझ्यामुळे कोण आलाय का ग्रुपमध्ये? कोणीच नाही. कारण तुम्ही मला इतकी दुय्यम वागणूक देता ना, माझ्यावर सगळे सारखे हसतात, माझी किल्ली उडवतात, मी कायम मूर्ख ना. आणि माझी अशी इमेज सगळ्यांसमोर कोणी केली? तू. हो, कारण आपल्या ग्रुप मधले सगळे डिसिजन्स मैत्रीच घेते ना. म्हणजे कोणाचं कोणाशी पॅचअप करायचं, कोणाचं ब्रेकअप करायचं, इथपासून मी आता कुठलं कानातलं घालायचं, काय ऑर्डर करायचं, सगळे निर्णय मी तूच घेते ना. मी तुला काय आवडतं, मी तुला काय आवडत नाही, मी तुला काय हवंय, मी तुला काय नकोय, मी तुला हा सिनेमा बघितलं तर चालणार आहे का, हा तर आपण जाऊया, याला काय अर्थ आहे रे सौमित्र? आम्ही मूर्ख होत का म्हणजे सगळे? अख्ख्या ग्रुपला सतत ही मॅनिप्युलेट करणार, सगळे डिसिजन्स हिच्या कंट्रोल खाली कसे पाहिजेत? नाही बरोबर आहे, माझंच चुकलंय. मी हिला विचारायला गेले नाही ना, बाई मी सिद्धार्थच्या प्रेमात पडू का? मग मॅडम हर्ट झाल्या म्हणून माझा असा अपमान केला सगळ्यांसमोर. ऐश्वर्या बास. अगं तुला काय कळतंय का? तू बडबडत चाललीस. तिला स्ट्रेसमुळे बोलता येत नाही, घसा गेलाय आणि तू बोलतीच तिला. हा, मला कशाला बोलावलं मग इथे? जाते मी. अगं ओ अच्छा, ओके, एक मिनिट. माझ्यामुळे तिचा घसा बिघडलाय याचा गिल्ट देण्यासाठी बोलवलंय का मला? हा, मी सॉरी म्हणणं अपेक्षित आहे. हा मैत्री, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला माफ कर. आणि एक गोष्ट सांगू, मला एवढं महत्व देऊ नकोस तू, मला सवय नाहीये कारण त्याची. हा, आय एम सॉरी. मी लिहून देऊ का तुला? लिहून देऊ पेपरवरती? आदिल, तुला माहितीये मी लहान असताना ना शाळेतून परत येताना वडाच्या पारंब्यांवर लोंबकळायचो, सूर पारंब्या खेळायचो. खूप मजा यायची, असे धमाल करायचो. तू पण खेळायचास का? टारझन टारझन. पण आजकाल शहरात अशी झाडं नाही, वृक्ष म्हणतात ना, असं काही दिसतच नाही. काय? काय बघतोस? ओके, भूक चेक करायचं का? बरं. हा, पाण्यासाठी.
बायोस्कोप सारखं. ए, मला बघू. ते एक एकटं बघायला हवं, असं दिसत नव्हतं. बरं, मग पुढे काय करायचं? एक दगड. ओके. खूप सारी का? बर. मग माती का? व्यवस्थित. हा. हळू हा जरा. ते मुळं जरा नाजूक असतात. हा, सॉरी. किती ती नाजूक असतात नाही मुळं. मातीत पाणी शोधत जातात अशी. तुला सांगू आदिल, ही जी प्रोसेस असते ना झाडात रूपांतर होण्याची, ती मला फार आवडते. म्हणजे एक छोटूस कोंब असतं रे, आणि तसं बघता बघता एका मोठ्या विशाल झाडात रूपांतर होतं त्याचं. सावलीच नाही अरे, ऑक्सिजन. श्वास देतात झाड आपल्याला. ए, आणि गंमत काय माहितीये का तुला? आता तू श्वास पेरतोयस. भारी ना? मी घालू का रे मातीत हात? गरम, थंड. वियर्ड वाटतं ना? म्हणजे ते नाहीये, ते आहे असं म्हटलं की वियर्ड वाटतं ना? मग तुझा मित्र जेव्हा आपल्या दोघांमध्ये काही नसताना आपल्याला चिडवतात, तेव्हा मला नसेल का रे वियर्ड वाटत? आदिल, इकडे इकडे आणि बस. हे बघ, आपल्याला तुझ्या मित्रांना हेच समजवायचंय की हा मोगरा नाही, हा गुलाब आहे. तू सांगशील? थँक्यू. ऋतू,
आय रिअली लव्ह यू. अथांग म्हणता येईल एवढं प्रेम आहे माझं तुझ्यावर. पेपर फुटला ना माहित माझं, त्या दिवशीपासून मला तुला हे सांगायचं होतं, पण मला काय शौनक 3.5 वर्ष रे, 3.5 वर्ष वाट बघते मी तू सीए होण्याची. त्याचं काय? मला नाही झेपत आहे, पण खरंच नाही झेपत आहे. डेबिट क्रेडिट अकाउंटन्सी आणि ते सेक्शन 80 आणि काय, मला ते शब्द ऐकले ना ऋतू तरी असं, मला खोटं नाही वागायचं तुझ्याशी आता, पण मी नाही करू शकणार आहे खरंच. याचा अर्थ कळतोय ना तुला? कळतोय मला अर्थ, पण डॅडने मला सांगितले फक्त आणि फक्त सीए मुलाशी लग्न करायचं. हो, आपण घाई नको. त्यानं मला सांगितलं की तू लव्ह मॅरेज केलंस तरी काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त तो मुलगा सीए हवाय. पण ऋतू, मी वेडा होईन का आता मी सीए केलं तर? मी जस्ट वाचलोय का, तू पाहिलंस माझी अवस्था. वेडा सीए चालणार आहे का तुझ्या वडिलांना? नाही ना. मग गुड बाय. मैत्री, हे गरम पाणी थोडं पिऊन घे. बघ मैत्री, तू अजिबात मॅन्युप्युलेट करत नाहीस. तू कोणाच्यातच इंटरफेअर करत नाहीस, कळतंय का तुला? त्या ऐश्वर्याचं काय झालंय? मैत्री, त्या ऐश्वर्याचं काय झालंय माहिती का? की अगं हे बघ, तू खूप मॅच्युअर्डली वागली आहेस, कळतंय का तुला? खूप मॅच्युअर्डली वागली. ते काय होतं, बऱ्याचदा आपण खूप मित्रांसोबत एकत्र असतो ना, आपली मैत्री खूप घट्ट असते आणि मग त्यामुळे आपल्याला सवय व्हायला लागते आणि मग त्यातून मग अशी भांडणं होतात. आता तुमचंही भांडण झालंय, आता बघ तुमची मैत्री एवढी घट्ट होईल ना, आय गॅरंटी यू, ट्रस्ट मी. हे चुंबक, काय ऋतू भेटली नाही वाटतं आज? चेहरा का असा गेलाय? आत्ता तिलाच भेटून आलो. मग काही विशेष नाही, आमचं ब्रेकअप झालं. मी सीए नाही करणार आहे. शौनक 3.5 वर्ष रे, 3.5 वर्ष वाट बघते मी तू सीए होण्याची. हो, मला नाही झेपत आहे, पण
डॅडने मला सांगितले फक्त आणि फक्त सीए मुलाशी लग्न करायचं. हो, आपण घाई नको. त्यानं मला सांगितलं की तू लव्ह मॅरेज केलंस तरी काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त तो मुलगा सीए हवाय. पण ऋतू, मी वेडा होईन का आता मी सीए केलं तर? गुड बाय.